हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. तर आता जवळजवळ वाजलेत दुपारचे 12:30 आणि पाऊस सुरू आहे छान बाहेर असं. आणि निवी दीदी इकडे रडत आहे, हे बघा. बघा सर्वांना बघून कशी लपली. आली 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 निवी दीदी, आली आली निवी दीदी. हाय कर, हाय कर बाबा, हाय कर ना, हाय कर ना मम्मा. कोणी मारलं? कोणीच मारलं नाही. बरं, शांत हो, शांत हो. बाबा काय? बाबा बाबाजी सांग सर्वांना काय झालं. बाबागी म्हणजे बाबा गेले, ऑफिसला गेले ते. तर आज घरीच राहणार होते, पण घरी त्यांना काही करमत नव्हतं, त्यामुळे ऑफिसला गेले ते, हो की नाही. आणि त्यांच्यासोबत निवी दीदीला जायचं होतं. तर ऑफिसला कसे कामं केले असते बाबा. मग मागे लागली ना तू. तर ही मागे लागली होती, तिला काही घेऊन गेले नाही तिचे बाबा, त्यामुळे ती रडत बसली. तिला समजवलं की आपण नाही जायचं. मग ती बाहेर निघून मग तिकडे काय करत होती माहिती नाही, रुसल्यासारखी झाली होती. म्हणून मी जसं व्लॉग शूट करायला घेतलं आणि माझा आवाज ऐकायला गेला असेल तिला, तर ती मग थोडं दारातून तिथनं बघायला लागली, काय करत आहे, काय बोलत आहे मम्मी म्हणून, हो की नाही. बाबा तसंच नाही का, बाबाच्या मागे लागायचं नाही आहे. बाबा घेऊन नाही जात का ग तुला? घेऊन जातात ना, फ्री असले की घेऊन जातात बेटा. आता कसं कामाची वेळ आहे ना, मागे नाही लागायचं असं, ओके. तू गुडीबाला आहे ना? नाही, निवी दीदी गुडीबाला नाही आहे म्हणताय. हिची आंघोळ करून दिली आणि म्हटलं की तुला छान तयारी वगैरे करून देते. तेवढ्यात हिचे बाबा तयारी वगैरे करून रेडी होते, ऑफिसला जायला निघाले. तेवढ्यातच एवढी रडायला लागली. आताही काही हिचं समाधान झालेलं नाहीये. 1-1.5 तासांनी येणार आहेत ना बेटा, पप्पा लवकरच येणार आहेत आज. हो, काय झालं तिथे? काय झालं? बरं, काहीच लावू दिलं नाहीये, नाही तेल, नाही केसाला कंगवा. थोड्या वेळाने येणार आहेत बाबा, ओके. ओके मन. हस, हस. निवी दीदी अशी हसत राहिली की छान वाटते, हो की नाही. छान वाटते. बाबा हसत असलं की छान वाटतं. काय झालं कानात? मड झालं कानात. बघू आपण, हो बघू, ठीक आहे. इकडे बघा, निवी दीदीचा नवीन ड्रेस दाखवते तुम्हाला. आणि तिने स्वतः करून मागितलंय तसं डिझाईन, म्हणजे तिच्या ड्रेसला. तर तुम्ही नक्की बघा. थांब बघू दे ना, बघू दे सर्वांना, बघू दे. वाव, इकडे बघ, इकडे ये, फोटो. वाव, हे बघा, नवीन ड्रेस निवी दीदीचा. आता छान आहे.